राजहंसगड गावात आहे. इथून किल्ला आमचा दिसतोय आणि साप आला यांच्या गावात. फार गडबड करत होते यांनी. 2 साप आहेत ना. इथं आहे साप. सापाला साप खाल्लाय. गोनसला नाग खायलाय. तर बघू शकता गोनस साप आहे, त्याला अर्ध नाग खायलाय. बघू शकता हे बघा. गोनस मेला असेल पण नागाला त्याला कसा पकडलाय बघू शकता. नाग हा सापांमध्ये सर्वात क्रूर मानलं जातंय, कारण फार वाईट पद्धतीनं तो सापांना सुद्धा खातोय. नाग हा साप असा आहे की सापांना सुद्धा खातोय आणि त्याला अर्ध्याच्या पेक्षा वरती गोनसला त्याला अर्ध्या तोंडाला पकडलाय बघू शकता. इथे या जवळ बघू शकता कशा पद्धतीने त्याला गोनसला पकडलाय आणि तो आता काढेल थोड्या वेळात. आता गोनस तर जिवंत तर राहणार नाही, मेला असेल तो बघा, तरी पण सोडत नाहीये ते. त्याच्या भक्ष्याला ओढत नाही आलाय बघा तो कसं. फार मोठा नाग आहे. अशा पद्धतीने तो गिळालाय गोनसला. साप असं करतात भक्ष्य, म्हणजे नेचर आपण भावनांची कदर करत नाही म्हणतात. ते काय थोडं नव्हे, खोटं नाही आहे. चला चला तिकडं. पण जिवंत आहे. काय घेऊन असते पॅक करूया. फार मोठा नाग आहे. अंदाजे 5 ते 6 वर्षाचा हा भला मोठा नाग आहे. आणि कसा गोनसला गिळत होता तुम्ही बघितला. लोकांना कसं पकडणार नाही. जाऊ दे थांबा, जाऊ दे. वळीत जाऊ दे. मारा काय मानवी असताना मारता. जाऊ दे थांबा. काय तर हे ठेवायचं होतं. नाही गावते थांबा, गावते थांबा. हाय असं ह्याला पहिला घालायला द्या मला. जरा शांत बसा, हलू नका समोरचे. दोन्ही साप कसं पकडणार मी एकत्र. विषारी दोन्ही आहेत नाही.